गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्मणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरम्। स्वरूप सांप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ जगे। जय जय रघुवीर समर्थ। चरितं रघुनाथस्य शतकोटि एकैकम् अक्षरं पुरुषा महापातकनाशनम्। प्रभु रामचंद्र महाराज की जय। श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋष्मक पर्वतावरती पोचलेले आहेत. सुग्रीवाची त्यांची भेट झाली. मारुतीने त्यांना खांद्यावर बसवून आपल्या विद्येने त्यांना क्षणार्धात खालून वरपर्यंत घेऊन गेलेले आहेत. सुग्रीव आहे. ग्रीव म्हणजे कंठ आहे. सुग्रीव म्हणजे उत्कृष्ट कंठ आहे. प्रत्येक नावामध्ये काही विशेष अर्थ असतो. ज्याच्या कंठात अखंडपणे भगवंताचं स्मरण आहे, अशी ज्याची ग्रीवा आहे तो सुग्रीव आहे.
राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, इतर मंत्री यांच्यामध्ये एक बैठक झाली म्हणा, भेट झाली. लक्ष्मणाने या सगळ्या लोकांना आपला परिचय करून दिलेला आहे. आम्ही कोण आहोत? अयोध्यापती नरेश, दशरथाचे आम्ही पुत्र आहोत. मग आपल्याला आलेला पुढचा अनुभव त्यांनी सांगितला आणि आम्ही तिथे आल्यानंतर आमच्या वहिनीला म्हणा, सीतामाईंना म्हणा, त्यांनी कोणी राक्षसांनी पळवून नेलं असं आम्हाला समजलं. आम्ही बघतोय, शोध घेतोय. पंपा सरोवरापर्यंत आल्यानंतर भिल्ली शबरीने आम्हाला आपला मार्ग सांगितला, म्हणून आपल्याला भेटायला आम्ही आलेलो आहोत. त्या भागामध्ये साधारण शबरी सर्वांना सुपरिचित होते. सुग्रीव म्हणाला, आपण म्हणताय खरं, पण काही महिन्यापूर्वीच इथनं एक जाताना मी इथे बसलो होतो असे वरती, आणि जाताना एक राक्षस एका स्त्रीला घेऊन जाताना आम्ही विमानातनं पाहिलेलं. पण त्या स्त्रीने आम्हाला पाहिलं असावं आणि म्हणून आमच्या इथे तिने एक स्वतः जवळची पोटली टाकून दिलेली आहे. कदाचित आम्हाला पाहून ती टाकलेली आहे. त्यांनी मारुतीला सांगितलं, जा बाबा, ती अशी अशी ठेवलेलं आहे, ते घेऊन ये. त्यांनी आणलं आणि सुग्रीवानी उघडून रामाच्या समोर ठेवलं. तर त्यामध्ये ते दागिने होते. कुठले होते? अनुसया मातेने ते सौभाग्य वायन दिलेलं होतं, ते वायन सगळं होतं. ते पाहून रामाला दुःख झालेलं आहे. मानवी आचाराप्रमाणे रडू लागले, विलाप केला. सुग्रीव म्हणाला, ज्या अर्थी हे तुम्ही म्हणताय त्यांचे दागिने, त्यात ती स्त्री त्या राक्षसांनी पळवून नेली, तेव्हा मी तुम्हाला नक्की मदत करेन. मग सुग्रीवानी स्वतःची कथा सांगितली. गोष्ट किष्किंधाच्या इथे बाली आणि मी दोघजण भाऊ, आमचं राज्य आहे इथे. पण एकदा दुमदुमी नावाचा राक्षस हा तिथे आलेला, नगरीवर चाल करून, आणि म्हणून तो त्याला मारण्यासाठी म्हणून गेला. बर, बालीच्या जवळ अशी काही एक शक्ती होती, त्याच्या समोर कोणीही योद्धा आला तर तो गारदच व्हायचा, निम्म शक्तीहीन व्हायचा लगेच. ही परिस्थिती. तेव्हा त्याला काही तो हे करू शकला नाही, तो समोरच गेला नाही. पण त्यांनी तिथे उच्छाद मांडला होता. शेवटी तो मारायला गेल्यावरती तो पळून गेला. शेवटी त्यांनी त्याला एका गुफेमध्ये लपत छपत नेलं
तो गेला तिथे. यांनी सांगितलं सगळ्या बरोबरच्या लोकांना, सुग्रीवाला, की मी इथे आतमध्ये जाऊन बघतो काय आहे काय आहे काय नाही. मी जाऊन बघतो म्हणाला एकदा. तुम्ही सगळेच जण येऊ नका, कारण सगळेच जण संकटात सापडायला नको. 15 दिवसांनी जर आलो नाही तर मी गेलो असं समजा. सुग्रीव आणि काही मंडळी बाहेर थांबली होती. 15 दिवस उलटून गेले तरी आतून काही प्रतिसाद मिळेना. महिन्यांनी जवळजवळ तिथून रक्ताचे पाठ व्हायला लागले. ते त्यांनी पाहिले तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की इथे कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे. म्हणून त्यांनी ती शिळा बंद केली आणि ते परतले. लोकांनी आग्रह केला म्हणून सुग्रीव हा राजा राहिला. राज्य तो करू लागला. 6 महिन्यांनी हा वाली बाहेर आला. कोणी नाही आहे आणि इथे राजा आता सुग्रीव झालाय. तो त्याला राग आला आणि त्यांनी त्याला पुष्कळ मारलं आणि त्याला नगरीतनं हकलून दिलं. तो ऐकूनच घ्यायला काही तयार नाही. त्याचं सगळं सर्वस्व घेतलं. त्याची पत्नी हरण केली. सगळं त्यांनी त्याचं घेतलं, राज्याबाहेर हाकलवलं. पण तेवढ्यात याला माहिती होतं की या ठिकाणी ऋष्मक पर्वतावरती बाली येऊ शकत नाही. म्हणून तो आपल्या 4 मंत्र्यांसह म्हणजे मारुतीसह बरोबर तो त्या ऋष्मक पर्वतावरती येऊन राहिला. आता तिथे राहिल्यानंतर मग तिथे का राहिला, मग इथे बाली आला नाही का, तर तो तिथे येऊ शकत नव्हता. कारण पूर्वी असं घडलं होतं. दुमदुमी नावाचा एक राक्षस पाताळातनं वर आला होता. त्याला बालीने मारलं आणि त्याचा देहाच आणि मस्तक उडवून ह्या पर्वतावरती टाकलं. तिथे असलेल्या ऋषींनी शाप दिला की जर तू आता या पर्वतावरती येशील, तू कर्म केलेलेस, येशील तर तुझाही नाश होईल. हे मला माहिती होतं तो येऊ शकत नाही म्हणून मी इथे येऊन राहिलो. त्याचा अजूनही सांगाडा ते पडलेलं आहे. ते कोणीही उचलू शकत नाही. मग मारुतीने अग्नी प्रज्वलित केला. दोघांनी एकमेकाला मदत करायचा संकल्प झाला. तरी सुद्धा सुग्रीवाच्या मनामध्ये विचार होता की बालीच्या सामर्थ्यासमोर हा टिकणार का राम. म्हणाला मला तरी शंका वाटते. 2 गोष्टी तू करशील का. रामाला त्यांनी सांगितलं. करतो म्हणाले. काय म्हणायचं. तर म्हणाला हा जो पर्वतावरती सांगाडा पडलेला आहे तो कोणीही उचलू शकत नाही. तो जर तू पर्वतावरनं हलवलास तर मी समजेन तू बालीला मारू शकतो. म्हणून यांनी कबूल झाला. उजव्या पायाच्या अंगठ्याने त्याने नुसतं त्याला ढकललं. तो सगळा वरून कोसळत खाली गेला. आता दुसरा त्याला प्रताप बघायचा होता. तिथे 7 वृक्ष होते. असे वेडेवाकडे होते. त्यांनी सांगितलं एकाच बाणाने 7 वृक्षाचं छेदन कर.
तेही प्रभूंना लक्षात आलं होतं. त्यांनी इतकं चपलायकीने किंवा चपलतेने एका ठिकाणी भूमीवरती पायाने दाबलं आणि एका बाजूला बाण सोडले, ते एका रेषेमध्ये सगळे वृक्ष येऊन ते बाण वृक्ष कोलमडले. मग हे काय होतं? शुकाचार्य महाराज म्हणतात, तो एक शापित सर्प होता. त्याच्या अंगावर हे सर्पाकृती असे वृक्ष होते. हे रामाला माहिती होतं, त्याचा उद्धार करायचा होता, म्हणून त्यांनी भूमीवर जे पाय रोखले, दाबले, ते त्याच्या शेपटीवरती दाबले. त्यामुळे तो सरळ झाला आणि बाण मारणं सुसह्य झालं. आता म्हणाला, हा नक्की बालीला मारेल. कबुली झाली, निघाले ते. आता म्हणाले, चल बालीकडे जाऊ युद्धाला. तो म्हणाला, तू मारशील नक्की ना? मग म्हणाला, तू त्याला का दोघं जण तुम्ही समोर या, मी बालीला बाण मारतो. बालीला बाण मारतो म्हणालो, ठीक आहे म्हणाला. पण पहिल्यांदा तो गेला तिथे. दोघही दिसायला सारखे. बाण मारायचा नक्की कोणाकडे? एका बाजूला बघायला हा सुग्रीव म्हणावा, तर लगेच फिरला जायचं की हा त्या ठिकाणी दुसरा. मग हा सुग्रीव आहे का तो बाली आहे? कोण आहे? काही त्याला लक्षात येणार. पण त्याला मार बसला आणि मग मात्र बाली सुग्रीव घाबरला आणि तो पळून गेला. रागवला रामावरती. अरे म्हणाला, तुम्ही म्हणतोयस तू बरोबर आहे, पण मी बाण सोडला असता तर नक्की तू कोण आणि तो कोण मला समजेना ना. जर हा बाण चुकून तुलाच लागला असता काय झालं असतं म्हणाला. विचार करतोय. बरं म्हणाला, आता परत तुझ्या मी अजिबात जाणार नाही, मार खायला जाऊ का म्हणाला. मग म्हणाला, असं कर, तू गळ्यामध्ये फुलांची माळ घालून जा, म्हणजे माझ्या लक्षात येईल तो तू आहेस. मग त्याप्रमाणे तो फुलांची माळ घेऊन गेला. झाडाच्या आड राम उभे राहिले आणि त्यांनी बाण मारला. बाण मारल्याबरोबर बालीला लागला. बाली गतप्राण हे पडलेला आहे शय्येवरती, मरणोन्मुख झालेला आहे. राम पुढे आले. काय बाबा, का मला मारलंच बाण? आणि असं लपून छपून? तू तो पुरुषोत्तम आहेस ना, धर्माचं रक्षण करण्यासाठी आलास आणि अधर्माने मला मारलंस. सगळं रामाने ऐकलं. मग त्यांचं, आज तुला धर्म सुचतो का? सुग्रीवावरती अन्याय करताना तुला धर्म सुचला नाही, त्याचं सगळं हरण करताना धर्म सुचला नाही, आणि आज तुझ्या हीच माणसाची स्थिती असते. आपल्यावर वेळ आली की धर्म आठवायला लागतो, पण आपण आयुष्यभर धर्माने वागलो का याचं भान नसतं. हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग रामाने पुष्कळ त्याला सांगितलं. मग म्हणाला, आता सुग्रीवाला त्यांनी जवळ बोलवलं. अंगदाला, माझं मुलगा म्हणून तू रक्षण कर, तुला धन्यवाद देतो. मला आता मृत्यूच्या समयाला प्रभूचं दर्शन झालं, ते तुझ्यामुळे झालं. त्याच्यामुळे सुग्रीवाला वाईट वाटलं बोलता ऐकताना, पण नाईलाज होता तो. आणि मग तो रामही पुढे गेलेले आहेत. तू काळजी करू नकोस म्हणाले,
पुढल्या जन्मी मी परत असेन, तू मला बाण मारशील आणि तू व्याध म्हणून येशील, बाण मारशील आणि तुझ्या या बाण मारल्यामुळे माझा आणि तुझा कर्मबंध संपून जाईल. कर्माचा बंध कठीण असतो. कर्मानो गहना गती. कोणाला कुठे कसं फेडावं लागेल काहीही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. सगळ्यांच्या गाठी भेटी या ऋणानुबंधाच्याच असतात. सगळ्यांच्या. गेल्या जन्मी कोणी कोणाचं तरी ऋण देणं घेणं असतं, ते या जन्मी फिटत असतं. म्हणून नवीन काही निर्माण होणार नाही हे तरी लक्षात घेऊन आपलं जीवन क्रमणा करावी. नवीन निर्माण नाही करायचं. आम्ही आमच्या हातनं कसं निर्माण होतं बघा, आपण बघतच असतो. उत्तरं कळत नसतात कशाने का म्हणून. सगळंच आपलं चुकलं असतं असंही नसतं, तरी सुद्धा वाट्याला येतं. म्हणतो आपण, काय मी केलं देवाचं काय काळाला, मी काहीच न करता माझ्या वाट्याला का आलं. आणि हे म्हणत असताना आम्ही काळाला दोष देतो. काळा श्रीहरीचं रूप आहे हे मी विसरतो. लक्षात घ्या, काळ हे श्रीहरीचं रूप आहे हे मी विसरतो आणि तो दोष माझ्या पदरी पडतो की मी भगवंताला अपशब्द बोललो. झालं न कळतच, पण कळत होत आहे नाही. आणि झालं ते झालं, पुढचं होतं, पण ह्याच्या पुढे तरी होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे का नको. पुढची गोष्ट हे आम्हाला कधी कळणार. हे का सांगतायत शुकदेव असो, नाथ महाराज असो, वाल्मिकी असो, भविष्य काळामध्ये मनुष्याला हे कळावं, त्याच्या हातनं निर्दोष कर्म घडावं. निर्दोष शब्द सांगतोय. निर्दोष कर्म, कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही. मग ते कसं केलं पाहिजे याला महत्व आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हे बघायचं आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बघितलं, तो गेलेला आहे. मुलाकडून प्रभूंनी त्याचं अंत्येष्टी कर्म करून घेतलेलं आहे. आणि पुन्हा राज्य सुग्रीवाच्याकडे सोपवून राज्यकारभार करायला सांगितलं. आता व्यवहार म्हणून आत्ताला कोणी जिंकलंय? प्रभूंनी घेतलं नाही. म्हणजे प्रभूच तिथे पाहिजे, रामानीच घेतलेलं आता. पण नाही, आपलं नाही, हे पाहिजेलंय, हे समजलं पाहिजेलंय, हे ओळखता आलं पाहिजेलंय आणि त्याला अतिशय महत्व आहे. आणि मग त्यावेळेला रडू लागलेले आहे सगळे. त्याची पत्नी तारा आलेली आहे. ते म्हणू लागले, मी सकाळपासून सांगते यांना, ज्या अर्थी सुग्रीव परत आलेला आहे त्या अर्थी त्याच्या पाठीमागे काहीतरी दैवी शक्ती उभी राहिलेली आहे. त्याने ऐकलं नाही. अभिमान माणसाला स्वस्थ बसून देत नाही.
जीवन हे स्पर्धेचं नाहीये, लक्षात ठेव. जीवन आपलं व्यक्तिगत जीवन स्पर्धा नाहीये ते. अहंता, ममता या कुठेही माणसाला काय करून ठेवतील याचा नेम नाही, लक्षात ठेवा. एक दिवस असा येतो, सारा मोहरा फिरून जातो. वाटत असते अंधाराची रात्र नाही उघडायाची. वाटत असते जीवन म्हणजे गणिताचे लांबट पुस्तक. जुळत नाही साधं कोष्टक, भणभणून जातं मस्तक. रीतही चुकत नाही, आकडाही उकत नाही. रात्र तशीच निघून जाते. एक दिवस असा येतो, सारा मोहरा फिरून जातो. काय वाटायला येतं? काही गणित कळत नाही. आणि म्हणून त्यावेळेला जीवानी शांत राहावं, प्रयत्न तरी करावा. मला माहिती आहे सगळं सांगायला मला इथे बसून काय बिघडतंय, अंगावर आल्यावरती कळतं. पण 10 वेळा ते ऐकलं तर एक वेळेला त्याचं स्मरण तरी होतं का नाही? आणि म्हणून मग त्यावेळेला ती ताराही शोक करायला लागली. रामाने तिला पुष्कळ समजावलं. तू रडतेस कोणासाठी? तारेला म्हणाले, तू रडतेस कोणासाठी रडतेस? या शरीरासाठी का आत्म्यासाठी? हे पंचमहाभूताचं शरीर आहे, ते काळाचं हवन आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याला फार छान शब्द वापरतात, ये लोणीयेचे उंडी. हा लोण्याचा गोळा म्हणतायत ते, तो अग्नीच्या स्वाधीनच पडायचा आहे. त्याचा काय विचार करतेस? आत्मा अमर आहे, आत्म्याला मृत्यू नाही, तो नित्य आहे. त्याचा चिंतन तू कर. मरणाचं प्रारब्ध हे भयंकर असतं, एक लक्षात ठेवायचं आहे. मृत्यू हा गतजन्मीच्या पापपुण्यावर अवलंबून असतो. मृत्यू हा गतजन्मीच्या पापपुण्यावर असतो आणि या क्रियमान जन्मामध्ये केलेल्या कर्मावरती पुढील जन्म अवलंबून असतो. म्हणून आमचं सत्कर्म, आमची साधना, आमची गुरुकृपा अशी समर्थ संपन्न व्हायला पाहिजे की ते जर प्रारब्ध वाईट असेल तर ते सुसह्य झालं पाहिजे, असा मृत्यू आहे. आणि म्हणून पाश्चात्य लोक आपल्याला म्हणतात, तुम्ही मृत्यूसाठी जगता. हो, नक्कीच आहे. शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पाविलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेच्या, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. हा शेवटचा दिवस प्रत्येकाचा गोडच झाला पाहिजे. त्याचं चिंतन आहे, अखंड भगवंताचं स्मरण पाहिजे. त्याचं निवारण साधारण पुण्याने होत नाही, ते भक्तीने सुधारत नाही, ते दानाने सुधारत नाही. पण एकच गोष्ट आहे, ह्याच्यात सुधारणा कशाने होते? समर्थ संपन्न भक्तीने होते. भक्ती म्हणजे भगवंताविषयीचं प्रेम, फक्त प्रेम, निरपेक्ष, निरावयवी, निर्हेतुक प्रेम. लक्षात घ्या, हे महत्वाचं. निर्हेतुक प्रेम. तू काही मला द्यावंस म्हणून नाहीच आहे, हे करता आलं पाहिजे. बरं, तो अव्यक्त आहे, आपण व्यक्त, तरी सुद्धा आपल्याला ते जाणता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. आणि म्हणून हे त्याच्यामध्येच
काय होतं? पण ते होण्यासाठी करायचं नाही आहे. आपोआप आपल्या हातनं घडलेल्या कर्माचं भस्म होऊन जातं. पापकर्माचं, पुण्यकर्माचं सुद्धा भस्म झालंच पाहिजे. दोन्ही संपल्याशिवाय पुढची गतीच नाही. म्हणजे नकोच आहे गती ती, पण दोन्ही संपलं पाहिजे. पापही संपायला पाहिजे, पुण्यही संपायला पाहिजे. दुसऱ्या करता रडण्यापेक्षा सावध होऊन स्वतःसाठी रडावं. आज भगवंता, माझ्या हातून तुझी सेवा काही घडू शकले नाही रे. आम्ही स्वतःसाठी रडतो का? रडत असतो. भगवंतासाठी रडलो का कधी? साधन असं करावं की ज्याने सर्वांचं कल्याण होईल. अशा प्रकाराने आपल्याला तिकडे पाहता येतं. आता सुग्रीव राज्य करू लागला. इकडे राम आणि लक्ष्मण पावसाळा आल्यामुळे प्रदर्शन पर्वतावरती राहिलेले. कारण रामाचा संकल्प होता की मी कुठेही राजोपचार स्वीकारणार नाही, राज्यात कोणाच्या राहणार नाही 14 वर्ष. त्यामुळे तो काही तिकडे गेला नाही. लक्ष्मण मात्र जाऊन त्यावेळेचं त्याला बसून तो परत आलेला होता. मग दोघांच्या आत्मज्ञानाच्या चर्चा चालायच्या. लक्ष्मणाला त्यांनी कर्म उपासनेचा विषय सांगितला. रामा, या लोकी म्हणाले भूतलावर लोक कर्मोपासना करतात, तेव्हा मला उपासनेविषयी सांगा. भगवंताच्या उपासनेच्या प्रकाराला कोणतीही सीमा नाही आणि कोणती कशी उपासना करायची याला मर्यादा नाही. देवाचं सांगणे कशी. तथापि वेद शास्त्र यांनी दिलेल्या आज्ञेचा विचार करायचा आहे. गृहसूत्रानुसारही करायचं आहे. ब्राह्मणाचा जन्म आला तर मनुष्याने भक्तिपूर्वक मंत्रोपदेश सद्गुरूंकडनं घ्यावा. अंतःकरण स्मरण आराधना करावी. मानसपूजा करावी, अग्निपूजा करावी, सूर्यनारायणाची उपासना करावी, आपल्या उपास्य दैवतेच्या मूर्तीचं ध्यान करावं. देवशुद्धीसाठी स्नानादी कर्म आहे, संध्यादी वंदन आहे. कर्माच्या प्रारंभालाही संकल्प आहे, नंतरही त्याची समाप्ती आहे. अशा प्रकाराने एक विचार आहे. दुसरं अंतर्बाह्य त्या ठिकाणी सुचिता राखून नेहमी आपण त्या ठिकाणी कर्म करावं. म्हणून माऊलींनी फार छान एक वाक्य सांगून टाकलं. जे तुला ले कर्म नाशे ते आदिपुरुषी अर्पिजे. जे जे तू कर्म करशील ते भगवंताला समर्पण कर. त्याकडे काहीच ठेवू. म्हणून आपल्याकडे प्रत्येक कर्म झालं की ब्रह्मार्पणस्तु म्हणायची पद्धत आहे. ब्रह्मार्पण असतो, कृष्णार्पण असतो, रामार्पण असतो. त्याचा अर्थ त्या कर्मी केलेल्या कर्मापासून मिळणारी फळांपासून मला वेगळं ठेव. मला ते फळ देऊ नकोस. कारण ते फळ मिळायचं म्हटलं की बंधनात आलो.
पाप आणि पुण्य, चांगलं आणि वाईट, सुख आणि दुःख, की फेरा सुरू. अशा प्रकाराने पुष्कळ विषय सांगितला. शांती आनंद ज्यांनी लाभेल ते तुम्ही करावं. ज्या ज्या कर्मापासून शांतता लाभते, मनाला प्रसन्न वाटतं, ते करावं. त्याला स्मरूनच करायचं आहे, हे नक्की. अशा प्रकाराने पुष्कळ विषय सांगितलेला आहे. महत्वाचे त्याच्यामध्ये एकच ही गोष्ट येऊ शकते की दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. माऊलींनी आपल्याला हे फार छान प्रकाराने आपल्या हातून कसं घडावं, निर्लेप राहून, परत कुठेही त्याचा अनुबंध नाही, असं पद्धतीने व्हावं ही इच्छा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि म्हणून एवं मद्भक्ती युक्तानाम आत्मा सम्यक प्रकाशते. सद्भक्तांची त्यासाठी संगत ठेवावी. देवाची आणि देवाच्या भक्तांची सतत निरंतर सेवा करावी. एकादशीचं उपोषण करावं, जयंत्या उत्सव करावे, अशा प्रकारची साधनं सांगून निरंतर भक्ती घडली पाहिजे, हा भाग त्या ठिकाणी आहे. अशा प्रकाराने त्याला उपदेश केला. बरेच दिवस झाले, आता 4 महिने उलटून गेले, सुग्रीवानी साधी चौकशी केली नाही. वाईट वाटलं, अरे आपण ज्याच्यासाठी पाहिलं प्रभू आहेत तरी सुद्धा त्याला पुन्हा भान नाही. आता आपण किती दिवस असंच इथे राहायचं, मग तो मदतीला येणार आहे का येणार नाही. लक्ष्मण रागवतोय. तो जातो राज्यात सुग्रीवाकडे आणि त्याची कानउघाडणी करतो. मग तो परत येतो, हो चुकलं म्हणाला. आणि मग त्यांनी सगळ्या आपल्या वानर सेनेला बोलवलं, प्रत्येकाला कर्म वाटून दिलं, 4 दिशेला 4 ठिकाणी जा म्हणून सांगितलं. दक्षिणेच्या दिशेला मारुतीला आणि जांबवंताला पाठवून तिथून कुठून भेटतोय का तपास लागतोय का, अशा प्रमाणे ते जात आहेत सगळेच जण. आणि हे जात असताना शेवटी कोणाला कुठेही शोध लागत नाही. आणि मग सगळे म्हणाले, आपण महिनाभर सगळ्यांनी शोध घेतला, सीतामाईंचा कुठेही शोध लागत नाही, आता आपण प्रायोवेशन करून आपलं जीवन संपवावं, असा विचार करून समुद्रकिनारी येऊन थांबले. आणि मग तिथे एकमेकात चर्चा सुरू झाली की जटायू किती भाग्यवान आहे, आपला देह तो म्हणाला रामकार्यासाठी अर्पण करू शकला, आपल्याला काहीच करता येत नाही. हे शब्द तिथे असलेल्या एका पक्षाने ऐकले. त्यांना तिथे बोललाय तो त्यांना, कोण आहात? तो म्हणाला, मी संपाती आहे. काय मला असं करा, मी काही खाली येऊ शकत नाही, मला उचलून खाली आला, मग मी सांगतो. मग त्याला वानराने त्या सेनेनी खाली आणलं. तेव्हा तो बोलू लागला, मी जटायूचा भाऊ आहे. आत्ता तुम्ही जटायूचा उल्लेख केला, काय घडलं? मग सगळ्यांनी ते प्रसंग सांगितलं. वाईट वाटलं, पण हे सगळे ज्ञाते जीव आहेत. तो म्हणाला, मला समुद्र किनार घेऊन चला, माझे असे पंख झळालेले आहेत, मला येता येत नाही तिथे. मग त्यांनी तिथे जाऊन स्नान केलं, जटायू गेल्याचं. आणि मग त्यांनी तिथे स्नान केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिलांजली दिली त्याला. आणि मग त्यांनी त्याला तिथे सांगितलेलं आहे की असं आमच्या घटना घडली, आता तुमचं काय ते सांगा.
म्हणाला अशा आम्ही सीतेचा शोध घेतोय. चला म्हणाले, एक काम करा, मला अशाच उंच ठिकाणी नेऊन ठेवा. त्याने उंच ठिकाणी ठेवलं. त्याला दृष्टी आहे, ही गुरुकृपा आहे त्याच्यावरती. त्यांनी लांबवर पाहिलं. म्हणाला, इथून मला लंका दिसते. लंकेच्या अशोकवनात एक स्त्री झाडाखाली आहे. तिच्या भोवती राक्षसणींचा पहारा आहे. मला दिसतंय ते मी सांगतोय. कोणाच्यात सामर्थ्य असेल त्यांनी जाऊन पाहून येऊ शकतो. आता कोण जाणार असा प्रश्न निर्माण झाला. कोणाकडे एवढी ताकद आहे? मग हा म्हणाला, मी एवढे योजने जाईन तेवढे जाईन. त्याचा उपयोग नव्हता. मग कसंही करून त्यांनी त्या ठिकाणी त्या जांबवंताला एक गोष्ट माहिती होती की हे ज्या आहे हे उड्डाणाचं तंत्र किंवा विद्या फक्त मारुतीकडे आहे. म्हणून मारुतीला बोलवलं. मारुती हा प्रतापी आहे जन्मापासूनच. त्याला त्या ठिकाणी पाहिलं तेव्हा ऋषी मंडळींना त्याचा एकूण त्रास वाटू लागला, त्याच्या खोड्यांचा. त्यांनी शाप दिला, पण लगेच वरदानही दिलं की कोणी जर तुझ्या शक्तीचं स्मरण करून देतील तेव्हा ती पुन्हा शक्ती जागृत होईल. त्याप्रमाणे ती शक्ती जागृत झाली. मारुती रायांनी उड्डाण करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे तो उड्डाण करून पुढे निघून गेलेला आहे. अशा प्रकाराने तो त्यांनी प्रताप केला आणि ते प्रताप सगळे सुंदर कांड ह्या विषयामध्ये आलेले आहेत. ज्ञानशक्ती त्याला जागृत करून दिलेले आहे. रामनामाचं महत्व होतोय. अशा प्रकाराने समुद्र उल्लंघन त्यांनी केलेलं. पण मारुती जाऊ शकेल का नाही हे पाहण्यासाठी देवांनीही त्यावेळेला एक योजना केलेली आहे. एक सुरसा नावाची राक्षसीन तिथे उभी राहिली आहे मध्ये. मार्गात आलेली आहे. तू बुद्धिमंत म्हणतोस ना, माझ्या मुखात प्रवेश करायचा आणि मगच तो पुढे जायचा. तो म्हणाला, नाही, रामाचं कार्यासाठी चाललोय, मला मध्ये थांबवू नकोस बाई. मग आल्यानंतर मी तुला म्हणशील तर ऐकतो. नाही म्हणाले. ठीक आहे म्हणाले. मारुतीने आपलं रूपच आपल्या योगसिद्धीने वाढवलं, त्याच्या चौपट्टीने वाढवलं. हे पाहिल्याबरोबर मग तिने अट टाकली, ठीक आहे, मुखातनं तू माझ्या मुखात ये आणि तिथून सुटलास तर मी तुला काही करणार. मग यांनी आपलं रूप वाढवलं. तिने त्याच्यापेक्षा मोठं रूप घेतलं. तिने केल्याबरोबर हा सूक्ष्म झाला, तोंडात प्रवेश केला, बाहेर आला. तोपर्यंत तिचं तोंडही बंद झालं नाही, कारण ते वरून इतकं विशाल रूप घेतलं होतं. ती विद्या ह्याच्याकडे लगेच होती. त्यांनी गेला आणि आला, आता मी आलोय, मी तुझ्या वचनातनं सुटलो, म्हणून तो पुढे निघून गेलेला आहे. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी सगळं दाखवून दिलं. आकाशमार्गाने गेलेले आहेत. पुष्कळ त्या ठिकाणी विषय घडलेले आहेत. अनेक वैशिष्ट्यता अशी आहे, त्याला घाम आलेला होता मारुतीला. तो घाम हे पुढच्या उत्तरकांडात कळालं होतं, पण आता आपण तिथपर्यंत वेळेला जाऊ शकणार नाही. पण एक महत्वाचं स्मरण म्हणून सांगतो की त्या ठिकाणी तो घाम पाण्यात गळलेला आहे. एका मगरीने ते बिंदू स्वीकारले, तेव्हा ती गर्भवती झाली.
आणि ती जी गर्भवती झाली तिला मुलगा झालेला आहे, त्याचं नाव मकरध्वज असं आहे. अशा पद्धती महात्म्यांच्या कोणाच्या कुठे कशा पद्धतीने बिंदूपासून सुद्धा निर्माण होईल काय सांगता येत नाही. असं करत करत तो समुद्रकिनारा पार केला. लंकिणी राक्षसिणी तिथे होती. त्याचाही रात्रीची वेळ झाल्यावरती गुप्त रूपाने आत प्रवेश केला. सगळ्या नगरीचं तिला मारलंय. तेव्हा तिला आठवण झाली की ब्रह्मदेवानं सांगितलं, तुला जो एखादा कानपडात लगवेल तोच त्याला तू अडवू नको, त्याला सहाय्य कर. तेव्हा तिला ते ब्रह्मदेवाचं वरदान आठवलं. त्याला तिने सहाय्य केलं. हा गुप्त रूपाने आतमध्ये सगळा प्रवेश केला. लंकेला अशोकवनामध्ये पर्यंत पोचला. मध्ये त्यांनी विभीषणाचं स्वरूप पाहिलं. विभीषणाने रावणाला दरबारात बजावलं, असं तू करू नकोस. राम धर्मपालन आहे, तो महाविष्णू आहे. आपल्या संबंध कुळावरती वाईट दशा येईल, तू लवकरात लवकर संपवून टाक. ऐकायला तयार नाही तो. अशा पद्धतीने बघितलं, ते वर्णन त्याला योग्य वाटलं म्हणून तो त्याच्या बघितलं सगळीकडे, तो काय करतो काय नाही. तो अखंड भगवंताचं प्रभू चिंतन करतोय हे त्याला जाणवलं. मेघनाथ होता त्याचा मुलगा. अशा पद्धतीने तोही त्याला प्रोत्साहन रावणाला देत होता. अशा प्रकाराने सगळ्यांनीच त्या ठिकाणी रावणाला प्रोत्साहन द्यायचं काम केलं. मग आता बघू देत रावण आहे तरी कसा, पण त्याच्या समोर जाणार कसे, म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा सीतामाईचा शोध घेतला. आणि तिथे ज्या झाडावरती तो खाली होती त्याच्यावर बसून रामाचं गुणगान करू लागला. कोण करतंय गुणगान म्हणून सीतामाई घाबरून पाहू लागला. राक्षसच जर तसं रूपात येऊन बोलत असेल तर काय करणार. मग त्याने त्या ठिकाणी तिला सगळं ऐकवलं. एक अंगठी दिली, रामाने दिलेली होती ते तिला खून पटली. मग त्याने स्वतःच्या रूपात तो प्रगट झाला. आईसाहेबांना नमस्कार केला. मी आलोच आहे, अमुक आहे, मी आत्ता सुद्धा तुम्हाला घेऊन जाईन. नाही म्हणाली, आता त्याचा वध होऊ दे, त्यांच्याबरोबरच आहे. अशा पद्धतीने झालं. मग म्हणाला मला भूक लागलेली आहे. ना म्हणाले घे, इथे पडलेली फळं आहेत ती. पडलेली फळं म्हणजे काय, ज्या लोकांनी सत्कर्म केल्यानंतर भगवंताला फळं अर्पण केलेली आहे ते सगळं तुला घ्यायला हरकत नाही. पण तिथे दिसेच ना ते काही फळ, म्हणून त्यांनी झाडं हलवली, उपटून टाकली. आणि मग सगळीकडे हाहाकार पसरला, कोण आले. मग त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला. तेव्हा त्यांना त्या ठिकाणी इंद्रजिताने कसं तरी करून तो म्हणाला त्या रावणाला बघू तरी एकदा कसं आहे, म्हणून तो गेलेला आहे त्याच्या समोर. त्याचा अपमानित त्यांनी त्याला केलेला आहे. मग त्याच्या सिंहासनाच्या समोर त्यांनी उंच असं आपल्या शेपटी वाढून सिंहासन करून तो त्याच्यावर बसलेला आहे. पुष्कळ समजावून सांगितलं, ऐकलं नाही त्या रावणाने. मग इंद्रजिताने आणलं म्हणून त्याचा गौरव केला. आणि मग विभीषण म्हणाला दूत आलेल्याला अशा पद्धतीने मारणं योग्य नाही आहे तुला. रावण म्हणाला मी शिक्षा करेन. त्याच्यामुळे त्याला म्हणाला मी तुला हकलून देईन विभीषणाला, तू माझी बाजू न घेता त्याची बाजू घेतोय. अशा पद्धतीने होऊन त्यांनी मग त्याला शेपटीला
चिंध्या बांधून त्याला शिक्षा करायची ठरवली. कारण वानरांमध्ये शेपटीला अतिशय महत्त्व असतं. अशा पद्धतीने त्याने त्या ठिकाणी केलं आणि तोपर्यंत सगळं लंकादहन केलं. अशोकवनात सीतामाईच्या बाजूला ती आग जाऊन दिलेली नाही आहे. मग सगळ्यांना त्यांनी बघितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ती शेपटी समुद्रात बुडवली. सीतामाईंचा निरोप घेऊन परत आलेला आहे. मारुतीराया परत आल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटला. सीतेचा शोध लागला म्हणाले, याचा अर्थ आनंदित झाले. तिथे असलेलं एक वन होतं, ते वन त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या वानरांनी जाऊन ते वन त्यांनी वनामधली सगळी फळं वगैरे खाऊन टाकली. संरक्षित होतं ते रावणाचं नाही सुग्रीवाचं वन. तेव्हा ज्यार्थी असं झालंय त्यार्थी सीतेचा शोध लागलाय. खाऊ देत सगळ्या वानरांना, कारण इतके दिवस ते उपाशी आहेत. अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे. आणि मग मारुती पुढे येऊन त्यांनी रामासमोर हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता पुढे कसं सगळ्यांना न्यायचं ही योजना झाली. समुद्राला बोलवलं, समुद्र येईना. रामाने बाण मारेन सांगितलं, त्यावेळेला तो आलेला आहे. नजराणे आणले आणि सांगितलं इथे नील आहे आणि काही वानर आहेत त्यांच्याकडे येते. ह्याचा अर्थ ते इंजिनियर होते की ते त्यांच्याकडनं हा सेतू तयार कर आणि सेतूवरून तुम्ही लंका पार करा. त्याप्रमाणे गेले आणि करता करता आता सेतू समुद्रात दगड कसे करणार म्हणून त्यांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली. दगडावरती श्रीराम लिहून सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी पार करायला सांगितलं. ते पार झालं, सगळं व्यवस्थित करून झाला पूल वगैरे. आजही एक पत्थर रामेश्वरामध्ये तसाच आहे की तो त्यावेळेला त्यांनी त्याचं रक्षण केलेलं आहे. तिथे विभीषण तोपर्यंत शरण आलेला होता. हो नाही करता करता त्याला शरणागती त्याला स्वीकारलेलं आहे. इतकंच नाही, राजा रामरायांनी लगेच त्याचा अभिषेक केलेला आहे लंकेचा अधिपती म्हणून. तीही जागा रामेश्वरला आहे. म्हणजे नुसतंच सांगीवांगी नाही आहे, तर तिथे ती जागा पण आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे गेलेले आहेत. आणि विशेष असं आहे, मारुतीने त्या सेतूच्या खाली एक चक्र स्थापन केलेलं आहे. ते धनुष्यकोटीला आहे. त्या धनुष्यकोटीला आपल्याला तेही अनुभवता येतं, परंतु ते सांगणारं आणि पाहणारं आपल्याला दोन्ही पाहिजे. कारण ते समुद्राच्या मध्ये आहे आणि जाणं तिथे अत्यंत अवघड आहे. पण जर जाणकार असतील आणि हे असेल तर आपल्याला जाता येतं आणि त्या नावेतनं जाऊन याचं दर्शन घेता येतं. त्यांनी चक्राचं त्यामुळे त्या सेतूवरून सगळ्यांचे जाहे झाले. आणि मग इकडे यांनी पत्थर पाण्यात टाकले श्रीराम लिहून आणि ते सगळे तरायला लागले आणि सेतू तयार झाला. हे तयार करत असताना राम म्हणाले, मी तरी मदत करतो, नुसतंच काय करून करणार, मी मदत करतो. म्हणून त्यांनी दगड घेतला, टाकून दिला, तर तो मात्र तरला नाही. तो तरला नाही म्हटल्यावरती रामाला वाईट वाटलं. मारुती आहे, जांबवंत आहे तिथे. ते म्हणाले, काय माझं दैव सगळ्याच बाजूला फुटलेलं आहे, असं असं झालेलं आहे. आता तुम्ही सगळे राम नाम लिहून तिथे टाकताय तर तो तरंगतोय, मी टाकलेलं दगड तरंगत नाही. तेव्हा डोळ्यातनं त्यांच्या पाणी आलं. मारुती राया आणि जांबवंत पुढे गेले, नमस्कार केला. रामा, असा का विचार करताय? अहो, तुमचं नाव घेऊन साधे जडजीव सुद्धा तरतात, तो पत्थर आहे. आणि तुम्ही पत्थराचा तुम्ही त्याग करता तर तो कसा तरेल बरं? तेव्हा रामराया हसले आणि अशा पद्धतीने तो झाला.
ही गोष्ट मंदोदरीला कळाली. आनंद रामायणात आली आहे गोष्ट. मंदोदरी म्हणते, आवळीस काय तुम्ही ऐकता, आता मी ऐकते की सगळे वानर सेना आता लंकेत दाखल होत आहेत. कशाला नादाला लागताय, सोडून द्या, सीतेला मानाने जाऊ देत. झाली चूक, क्षमा मागा. तो ऐकायला तयार नाही. म्हणाल माझ्यातही सामर्थ्य आहे. सगळे वानर लोक राक्षस म्हणायला लागले, अहो नको, आम्हाला भीती वाटते. चला म्हणाले, मी दाखवतो माझं सामर्थ्य. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाला समुद्रावर गेले. त्यांनीही त्या ठिकाणी दगड टाकला तर तरायला लागले. मंदोदरीला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अरे हे खरंच की आहे, नाही येत आहे. मग तिने रात्री एकांतात विचारलं, हे केलं, चांगलं केलं, पण मला असं सांगा की हे तुम्हाला कसं प्राप्त झालं, तुम्ही केल्यावर अशा पद्धतीने तो राम कसा हे करू शकलात, तुम्ही तारू शकलात दगड. तेव्हा तर म्हणाले, अगं मी काय वेगळं केलं का, मी वेगळं नाही केलं. ते सगळे दगड टाकताना मनामध्ये मी सारखं श्रीरामाचं नाव घेत होतो. काय म्हणायचं याला, हे अशा पद्धतीने थोडासा भाग त्याच्यामध्ये आलेला वेगळ्या सगळ्यापेक्षा म्हणून तो सांगितला फक्त. अशा पद्धतीने त्यांनी झालं. मग युद्धाचे प्रसंग निर्माण झाले. पुष्कळ युद्धाचा विषय, पण आत्ता आपला अखेरचा हे असल्यामुळे उपलब्ध दिवस म्हणून आपण जरा थोडं धावता आढावा घेतोय फक्त. आणि शुकदेवांनी फक्त रावणवध आणि त्याच्या पुढे सीताबाईचं आणि या सगळ्यांचं अयोध्येला परत येणं इथपर्यंतच वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपण तेवढा विषय पाहतोय. असं झाल्यानंतर मग सगळेच जण एक एक करत करत रामाने सगळा दैत्य कुळ नष्ट केलेला आहे खरं, पण तरी सावध होत नाही, रही गेलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की दैवी शक्ती जरी असली तरी अघोरी शक्ती सुद्धा त्याच्या समोर विराट रूपात असू शकते. जय नाही होणार, पण त्या वेळेला थोडा त्रासही होऊ शकतो. मेघनाथाने पराजय होतोय कळल्याबरोबर पाताळात जाऊन निकुंभादेवी समोर यज्ञ करवलेला आहे. आणि तो यज्ञ करत असताना राम आणि लक्ष्मणाला सर्पपाशाने बांधून आत नेऊन ठेवलेलं आहे. सगळ्यांनी शोध घेतला, लागेना. विभीषणाच्या लक्षात आलं. विभीषणाने मारुतीला सांगितलं. मग मारुती तिथे गेलाय. तो खाली गेला असताना बघायला, तेव्हा त्याला मकरध्वजाची भेट झाली. आपल्यासारखा दिसणारा हा कोण आहे, काय आहे? मग त्या मगर होतीच तिथे, तिने सांगितलं, असं असं झालं, हा तुमचाच मुलगा आहे. हो का म्हणा. मग तिथून त्यांच्या मदतीने ते आतमध्ये जाऊन जिथे मेघनाथाने बांधलं होतं तेथे जाऊन गरुडाला बोलवलं. गरुडाला पाहताच त्या सर्प तिथून बंधनातनं मुक्त केलं. रामाला सोडवून आणलेलं रामलक्ष्मण. मग संजीवन रावणाने त्याला मेघनाथाने लक्ष्मणाला तीव्र बाण मारला. तो बेशुद्ध पडला. सुतीक्षण नामाचा जो दुसरा वैद्य होता त्याला सांगितलं, रावणाचाच होता वैद्य, त्याला बोलून तो म्हणाला, अशी संजीवनी विद्या जर असेल तर ती वनस्पती मिळाली तर मी तो जिवंत होईल. मग रामाने मारुतीला ते आणायला सांगितलं द्रोणागिरी पर्वतावरून. तो त्यांनी आणला. द्रोणागिरी पर्वताचं शिखरच उचलून आणलं आणि ते दक्षिणेकडे स्थापन केलं. वनस्पती दिली आणि त्याने त्याला सावध केलेलं आहे. अशा पद्धतीने मध्ये विघ्नही अनेक आली.
कुंभकर्णाला उठवलेला आहे. तो झोपलेला होता, त्याला वरदान होतं की त्याने काय झालं, जेव्हा इंद्राकडे ते गेलेले वरदान मागितलं, तेव्हा इंद्रपद मला मिळावं म्हणायपेक्षा तो म्हणाला निद्रापद मिळावं. त्यामुळे तो 6 महिने झोपलेलाच असायचा. अशीच तऱ्हा जीवाची असते. म्हणून सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी रे. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी रे. सावध राहायला पाहिजे. आणि मग कुंभकर्णाचा सुद्धा वध झालेला आहे. अशा प्रकाराने अनेकांचे सगळे नाशून मग रावणाचा वध केला तरी सुद्धा परिपूर्ण तो जाईच नाही. मग का असं होत आहे, का होत आहे? मग विभीषणाने सांगितलं, रामा आपण नाभीमध्ये बाण मार. म्हणून मग त्यांनी नाभीत बाण मारल्यावरती तो गतप्राण झालेला आहे. अशा पद्धतीने रावणाचा वध झाला. सीतामाईंना बोलवायचं ठरवलं. आल्यानंतर त्यांनी सांगितलं अग्निपरीक्षा झाल्याशिवाय घेणार नाही. त्याचा अर्थ असा होता की प्रत्यक्ष अग्नी देवतेमध्ये ती मूळ सीता ठेवलेली आहे. अग्नीनी ती परत स्वाधीन करायची आहे. ती मायावी सीता घेऊन जायची, माया छायेची सीता ही घेऊन जायची आहे. म्हणून ते अग्नी दिव्य आहे. वरकर्मी बघायचं नाही आहे, त्याच्या पाठीमागे काही घटना आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलेलं आहे. आणि शेवटी तो घेऊन निघून आलेला आहे. ते सीता अग्निदिव्यातनं बाहेर पडली. मग सगळ्यांचा स्वीकार केला. मग 14 वर्ष होण्यापूर्वी तिथे पोचायचं आहे. आता अगदी 24 तास जणू राहिलेले होते. मग येताना सगळ्यांच्या गाठी भेटी, गुह्यकाला वगैरे सगळेच जण त्याच्याबरोबर परत आले. आणि एक गंमत त्याच्यात घडली. शुकाचार्य महाराजांनी तेवढी एक विशेष व्यक्त केलेली आहे की जेव्हा ते पुष्पक विमान समोर रामाच्या जायला लागलं तेव्हा कोसळलेलं. इतके दिवस कोसळत नव्हतं. पण हे जे कोसळणारं विमान आहे त्याची रामापुढे शक्ती चालेना, म्हणून ते त्या ठिकाणी कोसळलं आणि रावणाचाही वध होणं सोपं झालं. अशा पद्धतीने एक विचार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. असं हे सगळं चरित्र शुकाचार्य महाराजांनी तत्वविचार चिंतनाच्या माध्यमातून हे 2 अध्यायामध्ये हा सगळा गाभा आणलेला आहे. आणि म्हणून त्याला फार वेगळं महत्त्व आहे. अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला अनुभवता आलेलं आहे. अशाच प्रकाराने आपण हे चिंतन या वर्षीचं भगवत कृपेने आपण केलेलं आहे. आता उद्याला 10:30 वाजता प्रवचन वजा कीर्तन वजा प्रवचन जन्माचं होईल. वास्तविक उद्याला जन्म जो आहे तो समर्थांचाही आहे आणि भगवान रामरायांचा पण आहे. त्यामुळे उद्याला आपण दोघांचंही जयंती म्हणून नेहमीच्या साध्या सोप्या विचारामध्ये करणार आहोत. तेव्हा सकाळी उद्या 10:30 वाजता जरूर यावं आणि आपण त्याचा आनंद घेऊया. एवढं म्हणून माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्वजण येऊन नेहमीसारखं आपण त्या ठिकाणी आदर व्यक्त केला, याच्याबद्दल मी आनंदी आहे. असंच प्रेम ठेवा. आपलं थोडं थोडं छत्र चालेल तसं आपण करण्याचा प्रयत्न करत जाऊ आणि आपण यायचं. हा आनंद घेता आला घ्यावा. असं कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोति यद्यं सकलं परस्मै नारायण इति समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली करुणाहरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ प्रभु रामचंद्र महाराज की जय।